आणि या भेटीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास या तासातल्या मुख्य घडामोडींवर एक नजर टाकूया. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनासाठी षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या मेळाव्याची तयारी. फुटलेल्या खासदारांवर बॅनरमधून निशाणा. उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष. नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार. आदित्य ठाकरेंना कार्यकारी अध्यक्ष करणार म्हणून खासदारांनी साथ सोडल्याचा कायंदेंचा दावा. तर शिंदे ऑपरेशन टायगरवर काय बोलणार याकडे लक्ष. भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या बरोबर. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा खोट्या असल्याचाही दावा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं. शिवसेना फुटीच्या प्रश्नावर म्हणाले, छान छान वाटतंय. खासदारांना जे योग्य वाटलं त्यांनी तेच केलं. भरणेंची प्रतिक्रिया. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं फुटीरांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी. तर मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी बॅनर. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात आरती. मध्यरात्रीपासून बेस्ट कृती समितीचा संप. 2766 पैकी केवळ 32 बसेस रस्त्यावर. प्रवाशांचे हाल. रिक्षासाठी ठिकठिकाणी रांगा. पुण्यातील लोहगड किल्ल्यावर पती पत्नीचा दरीत कोसळून मृत्यू. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघं गडावर गेल्याची माहिती. राज्यामध्ये 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार. 25 ते 28 जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होण्याचा अंदाज. 22 जूनपर्यंत राज्यात अनेक भागात तुरळक पावसाची शक्यता. राज्यामध्ये पाण्याचं भीषण संकट. नद्या सुकल्या, तलाव आटले. भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्पातून आता फक्त पिण्यासाठीचं पाणी सोडणार. लवकर पाऊस न झाल्यास पेरण्या आणखी लांबण्याची झळ. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा 56वा वाढदिवस. पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा. तर काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. सोन्या चांदीच्या दरामध्ये आज पुन्हा घसरण. सोन्याचे दर 4000 रुपयांनी तर चांदीचे दर 18000 रुपयांनी कमी. आपण बघताय एबीपी माझा. थेट